पोरगा काय करतोय युट्यूबला बघून बघून हो त्या गोष्टीमुळे मी जास्त विचार करतो की युट्यूबने जर बॉडी बिल्डर झाले असते तर मग या ट्रेनर जिमची गरज का भासली असती. गुरु या शब्दाची ज्याला व्याख्या माहिती आहे ना त्या शब्दाचा अर्थ माहिती ना त्यांनी गुरु माना. गुरु हा आई वडिलांनंतर तो एकदम जवळचा असतो. हो बरोबर आहे. 1 महिना 2 महिना 6 महिने वर्ष करून नाही, बॉडी बिल्डिंग खेळू नाही शकत. बरोबर. म्हणून आजच्या युवा पिढीला एकच सांगू इच्छितो मी, भावांनो, बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं असेल ना पहिले त्याची PhD करा. हो बरोबर. हे खूप महत्वाचं आहे कारण की बॉडीतला सगळ्यात मोठा पार्ट हा लेग्स आहे. हो. हे तुम्हाला माहिती पाहिजे. लेग्स आहे, नंतर बॅक आहे, नंतर चेस्ट आहे, नंतर शोल्डर आहे, नंतर मग ट्रायसेप बायसेप. हे तुम्हाला तुम्ही पहिल्याच दिवशी बायसेप ट्रेन करणार तर बायसेप कुठून ट्रेन होणार आहे. म्हणून प्रत्येकाला एक सांगतो, तुम्ही प्रोटीनचा डबा खाऊन न बॉडी बनण्याचं एक कारण आहे कारण की तुम्हाला शेड्यूलच माहिती नाही. बरोबर. आणि विचारलं तर ते युट्यूब वर सर्च केलं असतं त्याच्यावर तुम्ही करताय. तसं नका करू. प्रत्येकाला लाखो रुपयांच्या गाड्या घ्यायच्या आहे. बरोबर. प्रत्येकाला महागडे मोबाईल घ्यायचे, विषयच नाही. परंतु शरीरासाठी साधे खिशातून 1000 रुपयाची नोट कोणाकडून निघत नाही आज. म्हणजे ही फार मोठी दुःखद घटना आहे. महत्वाचं काय खूप बॉडी बिल्डिंग हा क्षेत्र जे सगळ्यात महागडं आहे. हो. प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो, तुम्हाला बॉडी बनवायची आहे, पण बॉडी बनवण्यासाठी आवड ही हृदयापासून पाहिजे. आज आपण बघतो की बॉडी प्रत्येकाला बनवायची आहे पण त्याला डाएट करायला एक साधारण 5 अंडी घ्यायला त्याच्याकडे पैसे नाही. रिचार्ज वर तो मारू शकतो. मुलींवर तो आज आमच्याकडे पण खूप कॅफे आहेत, तिथं तासाला तो 500 रुपये देऊ शकतो. आपण स्वतःच्या बॉडी बनवण्यासाठी तू 5 अंडी खाऊ शकत नाही. तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात पदार्पण किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल ना पहिला सपोर्ट घरचा पाहिजे. बरोबर. कारण की सुरुवात तिथूनच होते. म्हणून माझा सक्सेसचा मंत्र एकच आहे की तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. माझा सक्सेसचा मंत्र एकच आहे की तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. मनीष आडुलकर सरांचं घेतो की तुम्ही असं बघत नाही त्यांचं वय किती आहे. हो. तुम्ही हे पण बघा. म्हणून बोलताना बोललो त्यांनी मागची जर्नी काय ते बघा. आज पण त्यांनी 6 ऍप्स आहेत. हो बरोबर. मेंटेन ठेवलंय कारण की बॉडी बनवायला तू बनवू शकता पण तिला मेंटेन ठेवणं. म्हणून मला कित्येक जण एक प्रश्न करता की तू 12ही महिने असा का दिसतो. त्याचा मागचं एक तुम्हाला आज मी जी खरे रिअल फॅक्ट सांगतो, हार्डवर्क. हो. मी माझ्याकडे 4 डंबेल्स आहे तिथे शॉपला विक्रीला असतात. त्या डंबेल्सचा व्यायाम करणार कारण तुमच्याकडे 2 डंबेल 4 डंबेल्स राहिले ना तरी चालतील पण तुम्ही कसा करायला पाहिजे व्यायाम. बरोबर. मग बोलताना बोललो ना की डॉक्टरला PhD करावी लागते, अनुभव घ्यावा लागतो, त्यानंतर तो करू शकतो. तसं माझ्याकडे एक आहे की नाही मी करू शकतो. म्हणजे आज आपल्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं सुहास खामकर असतील, संग्राम चौगुले असतील, म्हणजे यांच्यासारखे अनेक बॉडी बिल्डर ज्यांनी आजपर्यंत आपले फिटनेस हे टिकून ठेवलेलं आहे. अरे पहिले तो व्यक्ती कोण आहे ते तर बघ. कारण की खरं बोललं आज थोडं लागतं कुठेतरी. हा पण याच्यावर हे कमेंट करणार जे लोक असतात यांचा फिटनेस इंडस्ट्रीची काही आणि ही अशी लोक नसते 10-12 दिवस जिमला गेलेले असतात आणि त्याच्यानंतर ते बॉडी बनत नाही म्हणून सोडून देतात आणि अशा लोकांना जगेश दैत सरांसारख्या लोकांना ट्रोल करतात. आज बघायला गेलं तुम्हाला जर एखादी कॉम्पिटिशन खेळायची आहे की 2 महिन्यात तयारी होणं शक्य नाहीये कारण की बॉडी बनवणं हे जर असं सोपं राहिलं असतं घेतलं म्हणजे झालं असतं. म्हणून बोलताना मी बोललो की इथं मेहनत शिवाय काही नाही. मग प्रत्येकाला लाखो रुपयांच्या गाड्या घ्यायच्या आहे. बरोबर. प्रत्येकाला महागडे मोबाईल घ्यायचे, विषयच नाही. परंतु शरीरासाठी साधे खिशातून 1000 रुपयाची नोट कोणाकडून निघत नाही आज. म्हणजे ही फार मोठी दुःखद घटना आहे. मेहनतीशिवाय काही पर्याय नाही आणि एक मार्गदर्शक आणि बॉडी बनवण्यासाठी तुमच्याकडे मनी पाहिजे. खरी गोष्ट. आज मी एक सांगू इच्छितो यातून बॉडी बिल्डिंग हा जो खेळ आहे माझी आवड आहे, माझा बिझनेस नसून एक आवड आहे आणि ती मरेपर्यंत असणार. उत्तर महाराष्ट्रात मी एवढं आजही युवक घडवतो, फसवणूक होते पण एक गेला ना त्याच्या मागे माझ्याकडे 10 जण येतात. सही बात आहे. कारण की त्याचं कारण आहे मी जे सांगू शकतो ना ते कोणी सांगत नाही. दर्शन देऊ कारण की मी जे काय सांगतो ना ते हृदयापासून सांगतो. आज युट्यूबवर इंस्टाग्रामवर कित्येक जणांना मी एक प्रश्न तुम्ही माझे व्हिडिओ काय आवडतात, काय आवडलं. सर तुम्ही जे काय बोलतात ना ते हृदयातून बोलतात. कारण की आजकाल भरपूर लोक आम्ही बघितले की फक्त वरवर बोलतात, हृदयापासून कोणी बोलत नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे आपला फायदा बघतात. या गोष्टी बघितल्या आहेत. मी प्रत्येकाला एकच सांगतो तुम्ही जे काय येत ना तुमच्या मेहनतीने येत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही माझ्यामुळे नाही येत, मी फक्त एक प्रोत्साहन देतो. कारण की आज बघायला गेलं
तुम्ही एवढं लांबून आले, कुठेतरी म्हणजे एक तुम्हाला वाटलं की नाही हा व्यक्ती आजही गरीब आहे आणि कुठेतरी पुढे जावा, बरोबर. प्रोत्साहन तुम्ही देताय. कारण की प्रोत्साहन देणार या जगात पैसे देऊन पण कोणी प्रोत्साहन द्यायला भेटत नाही. लोकांना पण बॉडी बिल्डिंग खाऊन त्याच्यातच बॉडी सोपं नाहीये मित्रांनो. आज काही मुलं म्हणजे बॉडी बिल्डर जरी म्हटलं ना 7-7, 8-8 वर्ष, 12 वर्ष म्हणजे त्यांचं आयुष्य, म्हणजे सरांचं तर आयुष्यच गेलंय त्याच्यामध्ये. इतकं पूर्ण आयुष्य हे मी पणाला लावून ते याच्यामध्ये करिअर सुद्धा घडवत असतात आणि त्याच्यातून ते संपूर्ण नॉलेज घेऊन एक बॉडी बनवतात स्वतःची. त्यांचा आहार सगळ्या त्या गोष्टी त्यांनी सांगितलं आहे. सप्लिमेंट्स हे कोणते यूज केले पाहिजे. आणि आजकाल मुलांना ऑनलाईन सप्लिमेंट मागवायचा ट्रेंड हा खूप वाढलेला आहे आणि त्याच्यातून काही डुप्लिकेट सप्लिमेंट सुद्धा येतात मुलांना. म्हणजे किती तुम्ही जीव तोडून सांगा की नका बाळांनो नका घेऊ, पण एक स्वस्त मला भेटतंय. तुम्ही कधी मोबाईल स्वस्त घेता का? महागडाच मोबाईल घेता. गाड्या कधी स्वस्त, तुम्ही छोटे स्वप्न पाहता नाही, मोठ्या गाड्यांचं स्वप्न बघता. मग खायच्या बाबतीत तुम्ही असं का वागताय हे काही समजत नाही. पण असो, जशी ज्याची त्याचं एक बागी और एक सिपाही में ज्यादा फर्क नहीं होता है, बस ये उनके मकसद हैं जो एक को बागी बनाते हैं और दूसरे को सिपाही. बागी बनो, बी अ रेबल, पर किसी मकसद के लिए. होईल पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको. येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको. उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको. साध घाली दिस उद्याचा नव्याने सारं गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या देवा.